दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परफुटीच्या निषेधार्थ शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे येथे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध विद्यार्थी, युवा, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी एकत्र येत सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाही तात्काळ थांबवावी अशी मागणी केली। घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार व पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्व ज्येष्ठ कनिष्ठ ज्या संस्थेचे इथं कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना मी पहिल्या प्रथम धन्यवाद देतो। आज या देशामध्ये जी व्यवस्था आहे ती अतिशय या देशाला शोचनीय आहे। या ठिकाणी शासनाने शिक्षणाच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे ती परीक्षा सालावादप्रमाणे यावर्षी असताना त्या विद्यार्थ्यांवर त्यांचे हक्क सांगताना त्यांना जे पेपर फुटल्यामुळे परीक्षा पुढे गेली आणि त्यामुळे जो गोंधळ ह्या देशामध्ये झाला त्या दृष्टीने त्या मुलांचं फार मोठं अतोनात नुकसान झालं आणि त्यासाठी ह्या पेपर फुटीच्या दृष्टिकोनातून या चौकशी पोलिसांच्या चौकशीमध्ये हे सिद्ध झालेलं आहे, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अद्याप कारवाईची वाटचाल झालेली नाही। दुसरी गोष्ट जे आज ह्या पेपर फुटीच्या विरुद्ध आज उपोषणाला बसलेले आहेत, पोलिसांनी माग 20 दिवसानंतर अगोदर 20 दिवसाच्या नंतर त्यांना आरोग्याच्या दृष्टीनं दवाखान्यामध्ये नेलं, पण ते पोलीस होते का गुंड होते? त्या गुंडांनी त्यावेळेस इतका जबर अत्याचार केला आणि त्यांना शासन म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं। आता त्यांनी 20 दिवसात की 21 दिवसात त्यांच्याकडे शासनाने किंवा इतर प्रतिनिधींनी कधीही ढुकून पाहिलं नाही। ही देशाच्या शासन व्यवस्थेची जी अवस्था आहे, जो माधुरीपणा आहे, तो या ठिकाणी सिद्ध होतोय आणि त्या दृष्टीनं त्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतंय त्याला जबाबदार हे भारतीय म्हणजे आमचे पंतप्रधान पहिल्या प्रथम जबाबदार आहे। इतर ठिकाणी देशोगणित फिरण्यात जातात, ती काय करतात ते त्यांना माहिती, पण लोकांना मात्र दाखवतात की मी देशाच्या विकासासाठी देशाच्या याच्या प्रसंगासाठी हे सगळं करतोय। आणि अशा पद्धतीने या देशामध्ये भारत सरकारने जे काय या पर्वाच्या कार्यक्रमामध्ये जे निर्णय घ्यायला पाहिजे त्या माणसाकडे कधीच ते गेले नाही। आणि अशा पद्धतीने या देशामध्ये जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था खुळखुळीत झालेली आहे आणि ही व्यवस्था त्या पोलीस सुद्धा त्या केंद्र सरकारच्या दहशतीमध्ये गप्प आहेत आणि अशा पद्धतीने पोलिसांनी सुद्धा आपलं कार्य करायला पाहिजे, ते पण ते करीत नाही। असो, या ठिकाणी या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर आमचा संपूर्ण समाज या ठिकाणी आवश्यक त्यांना मदत करील। त्यांनी घाबरू नये, अशीच संघटना टिकून प्रयत्न करावा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। अभिजित बिस्के यांच्या प्रकरणातील मारहाण
बेदम मारहाण झाल्याबद्दल आज त्यांच्यावर जो अन्याय झाला आणि अनेक विद्यार्थ्यांचा जो अन्याय झालेला आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमच्या बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून पुऱ्या महाराष्ट्रभर आंदोलन बंदचा आवाहन जे केलेलं आहे, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा या ठिकाणी महाड तालुका क्रांतीभूमीतले सर्व धार्मिक धर्मातील लोक, राजकीय पक्ष असतील, धार्मिक असतील, विद्यार्थी सेना असतील, या सर्वांच्या वतीने आम्ही सुद्धा हा निश्चित म्हणून आज या ठिकाणी नोंदवण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. जय भीम, नमो बुद्धाय. आमच्या भावना अशा वंचितच्या आहेत. जंतर मंतरवरती कॉलेजच्या मुलाचा हल्ला झाला तर राष्ट्रीय अध्यक्ष सध्याचे बाळासाहेब आंबेडकरांनी यांनी तिथली जी परिस्थिती बघितली. सरकार सुद्धा बघत होतं, सरकारने काही त्याचा निर्णय घेतलेला नाही. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी असा निर्णय घेतला की ह्या सरकारच्या बद्दल काहीतरी उठाव उठावा. म्हणून 23 जुलैला बाळासाहेबांनी महाराष्ट्राला हार दिले की या संदर्भात जंतर मंतरच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण महाराष्ट्र बंद करूया. तेव्हा ह्या देशामध्ये अनेक राजकीय पुढारी आहेत आणि ते राजकीय पुढारी असं असताना कॉलेजच्या मुलांचा अजिबात कुणी विचार केला नाही. फक्त विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाते प्रकाशजी आंबेडकर यांनी विचार केला म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. ही वस्तू तिथे या सरकारने या कॉलेजच्या सारख्या मुलांच्या अन्याय अत्याचार करणं आणि इतर भारतीय आणून त्या मुलांना त्या मुलींचे कपडे फाडणं फार मोठा आघात आहे. तर या सरकारला जनतेने दाद दाखवलं पाहिजे. कारण का या संदर्भात कोर्टात सुद्धा केस गेली. कोर्टाचे सरन्यायाधीश असे म्हणतात की ह्या आमच्याकडे कोणी आणायचं नाही, आम्ही कुठे तुमचा निर्णय घेणार नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. जर असे जर सरन्यायाधीश जर असं म्हणत असतील तर जनतेने विचार कुणाचा, कॉलेजच्या मुलांचा विचार कुणी करायचा. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे, आपण आज बाळासाहेबांच्या विनंतीला मान देऊन या महाराष्ट्र ऐतिहासिक क्रांतीभूमीत सर्व सामाजिक राजकीय पक्षाचे धार्मिक संघटनेचे लोक हजर झाले. त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमो बुद्धाय. जय भीम. हे पहा, आज आपण बघतोय जंतर मंतर या दिल्ली ठिकाणी जो अभिजित दिपके नावाचा एक गृहस्थ की जो अमेरिकेमध्ये स्वतः सर्व्हिस करत असताना त्यांनी पाहिलं या भारत देशातला मी एक नागरिक असून इथे जर माझ्या देशावरती असे अन्याय अत्याचार होत असतील तर त्यांनी एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आवाज उठवला आणि आवाज उठवून त्यांनी एक 2 ते 2.5 कोटी विद्यार्थी सगळे एकत्रित केले आणि या नीट पेपर जो फुटलेला आहे या नीट पेपरच्या फुटीर पेपरच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून एक आवाहन केलं आणि अभिजित दिपके नावाचा एक ग्रस्त फक्त निमित्त आहे. आज सर्व विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत तिथे आणि आज लाखो विद्यार्थ्यांवरती तिथे अमानुषपणे याचा अत्याचार केला जातोय. आज 25वा दिवस आहे. सोनम वांगचुक सारखा शास्त्रज्ञ ज्यांनी लडाख मध्ये राहून -15 डिग्री मध्ये ज्यांनी जे सैनिक आपले देश सेवा करतायत त्यांच्या विरोधात त्यांच्यासाठी त्यांनी तिथे प्लस डिग्रीचं वातावरण तयार केलं, तिथे घरं बांधली. अशा शास्त्रज्ञाला त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं त्याला समर्थन केलेलं नाही. आज 25वा दिवस आमरण उपोषण धरत असताना त्याला कुठल्याही प्रकारचं सपोर्ट केलेला नाही. तर मी आणि आज अशी परिस्थिती झाली की आपण जालियनवाला बाग पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. जालियनवाला बागामध्ये जसे हत्या इंग्रजांनी ज्यावेळेस तिथे जालियनवाला बाग मध्ये बेछूट गोळीबार केला होता, आज तशीच परिस्थिती झालेली आहे. आज आपण देश स्वातंत्र्यात आहे की परतंत्र्यात आहे हा प्रश्न पडतोय. कारण स्वातंत्र्य असून देखील इथे फक्त जालियनवाला बागमध्ये गोळीबार झाला आणि आज इथे लाठी हल्ला होतोय. अशी परिस्थिती जर होत असेल तर या सत्तेत राहणाऱ्यांची मुलं देखील इथे विद्यार्थी आहेत की नाही असा प्रश्न पडतो. तर मी आज या सर्व विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ इथे आम्ही सर्व आंबेडकर प्रेमी इथे उपस्थित आहोत. आज